आता तुम्ही शिकले जरी असले तर काय शिकून केलंय तुम्ही? काय शिकून केलं काय? 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आणि वढ्यानं आलेला इंग्लिश मीडियम आहे. इंग्लिश मीडियम म्हणजे बाबळीच्या झाडासारख्या उगल्यात, कुठूनही लावलं का उठली इंग्लिश मीडियम उठली. मग एवढे सुशिक्षित लोक आहेत तर लिहून ठेवा, महाराष्ट्रासारख्या पवित्र मातीत 245 वृद्धाश्रम का असावा? का असावा? ज्या दिवशी वृद्धाश्रम शब्द बंद होईल त्या दिवशी महाराष्ट्रातली जनता खरी सुशिक्षित होईल. आणि ज्यांना जास्त पेमेंट आहे त्यांचेच आईबाप वृद्धाश्रमात आहेत, हे ध्यानात ठेवा. ज्या हरामींना मोकार पेमेंट आहे ना आकलीच्या 5 पट, त्या नालायकांनी देणग्या देऊन बाप नेऊन घातले. घ्या म्हातारा सांभाळा. काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत, बापाला भाकरी नाहीत. काहींचे कुत्रे गाडीत हिंडा, त्यात कुत्र्या बरोबर. आणि काहींच्या बायका सासऱ्याशी बोलत नाहीत, टॉमीशी बोलतात. टॉमी आहे ना पांढरा, चोर आल्यावर झोपतो, मालक उठल्यावर भुकतो, त्याची बायको टॉमीशी बोलते, पण याच्या बापाशी बोलत नाही. तरी तो म्हणतो आमचा टॉमी घरी असला ना पप्प्याच्या आईचा फुल टाइमपास होतो. आता काय बोलायचं काय? कोण खातं तुमच्या एमएला आणि फिमेला महाराज? काही लोक म्हणले आम्ही एमए, अरे एमए एमफिल पीएचडी डीएचएम एमकॉम एलएलबी डीएड बीएड ज्युनियर केजी सीनियर केजी हायर केजी लोअर केजी एमबीए एसवाय एम टेकन बी टेकन सी टेकन एमपीएससी यूपीएससी नेट एंड सेंट एंड फार्मसी ॲग्री डिग्री डिप्लोमा टर्नर अँड फिटर अँड वेल्डर. कोण खातं? आणि कोणी सांगितलं शिकलेल्या माणसाला अक्कल राहती? काही लोक म्हणले बा तो माणूस सुशिक्षित आहे का रे बा? म्हणे उभ्याने जेवतो. उभ्याने जेवतो म्हणजे सुशिक्षित नाही, त्याला मुळव्यात आग होती म्हणून. काही लोक म्हणले तो कुत्र्याबरोबर हिंडतो, त्याला जोडीदार नाही म्हणून हिंडतो. त्यात काय एवढं? काही लोक म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो. विश्वास नाही त्याला. काय सुजी म्हणता? अरे ज्यानं आईच्या डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही, बापाची मान खाली होऊन दिली नाही, हिंदू धर्माला कलंक लागू दिला नाही, तो सुशिक्षित. आणि पुढे जाऊन सांगतो आईच्या गालावर हसू आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान, आणि धर्माला कधीच कलंक नाही, त्याचं नाव श्रीमंत. ज्याला धर्मच कळला नाही, बायका चपला घालून चपात्या करते म्हणजे हुशार आहे का? हुशार आहे का बायको? तिला अक्कल आहे का काय? आता तिच्या बापानं जास्त पैसे द्यायला असल्यामुळे आपण कांडे, नाही तर बायकोने चपला घालायचा. 3 वाक्य परत नीट ऐका. गरीबाच्या श्रीमंताच्या पदार्थात फरक आहे, भूक एकच आहे. गरीबाच्या श्रीमंताच्या बिछाण्यात फरक आहे, झोप एकच आहे. आणि गरीबाच्या श्रीमंताच्या राहणीमानात फरक आहे, मरणं एकच आहे. पुढे जाऊन सांगा, गरीब माणसं घरीचं खातात आणि बायकोच्या हातचं खातात. श्रीमंत माणसं बायका देखण्या करतात पण घरी जेवत नाहीत. ते गड्याच्या हातचं खातात, बायका करतात. म्हणजे त्यांना गडीच लागतो असा नियम आहे. आणि गडी असा वाढीतो त्याला, त्याचा शिंबूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पिळ लिंबू पिळ. गरीबाच्या आणि श्रीमंताच्या बिछाण्यात फरक आहे, झोप एकच आहे. पुढे सांगा, गरीबाची झोप श्रीमंत आहे, गरीबाची झोप श्रीमंत आहे. श्रीमंताला झोपायच्या गोळ्या आहे, झोप. आणि जर उठायच्या दिल्या नाही, करा पाहुणे गोळा, मेलन पाहता काय माहिती. हो, मग ज्याच्या मुखात नाम, ज्याच्या महाराज आज ही यज्ञ कमिटी आहे ना तुमची, पर्जन्यवृष्टी महायज्ञ, ही जगातली आजच्या मितीला सगळ्यात श्रीमंत कमिटी. कारण त्यांनी स्वतःचा उद्धाराचं जाऊ द्या, पण जगाला पाऊस पडावा यासाठी यज्ञाची संकल्पना आणली, हीच खरी श्रीमंती. पैसा कोणी कमेलो? पैसा कमवाय काय लागतं? काय लागतं? काय हलकट वागलं का पैसा आहे? काय लागतं काय त्याला? आणि अति पैशावाली माणसं डोक्यात कमी असतात, त्याला अक्कलच नसते, म्हणून तर लक्ष्मी असते. जसं जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात, असं नियम आहे. तुम्ही एमपीएससी यूपीएससी देणारं वाळकुट असतं, 6 विषयात नापास. चला पुढं, मी तुम्हाला एक शोध लावून देणार आहे आणि तो तुम्हाला आयुष्यभर पदरात पडेल. मी कोण आहे? इथं आपण होतो, ती काय काळजी करायची नाही. 7 मिनिटापूर्वी माझ्या तोंडातलं वाक्य आहे, सगळे शोध लागले, पण मी कोण आहे